कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानी आमचा शिरोमणी वंदे जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, गोपाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गुरु सेवेला गिरान शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पांडुरंगा करू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा. मस्तक माझा पायावरी, त्याला थोडं लांब ठेव. वारेकरी संतांच्या कैवल्याचा
विठ्ठलाचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप. शांती ब्रह्म नाथ महाराज या अभंगातून ज्ञानोबारांचं गोड वर्णन करतात. विठ्ठल विषय हा वर्णन करणारा आणि वर्णविषय त्याच्यावर वर्णन अवलंबून राहत. वर्णनाचं मोठेपण हे वर्णन करणारा कोण आहे आणि वर्ण विषय काय आहे. वर्णन करणारा कोण आहे. बऱ्याच वेळेला वर्णन करणारा श्रेष्ठ असतो, वर्ण विषय कनिष्ठ असतो. बऱ्याच वेळेला वर्ण विषय श्रेष्ठ असतो, वर्णन करणारा कनिष्ठ असतो. बहुतेक वेळेला वर्ण विषय आणि वर्णन करणारे दोघेही कनिष्ठ असतात. तर कधी कधी अशाही प्रकारची जोडी जुळते की वर्ण विषयही श्रेष्ठ आहे आणि वर्णन करणारेही श्रेष्ठ आहे. वर्णन करणारेही श्रेष्ठ होतं. कधी कधी असं होतं. अशा प्रकारचं कधी कधी असं की एखाद्या वेश्याला पतिव्रतेचं वर्णन करायचं सांगितलं. वर्ण विषय श्रेष्ठ आहे, पतिव्रत आहे, पण वर्णन करणारी कोण आहे. वेश्या आहे. काय वर्णन करू शकणार आहे. त्या वर्णनाला नाही महत्ता प्राप्त होत. कधी कधी वर्णन करणार श्रेष्ठ आहे. बालब्रह्मचारी आहे आणि त्याला गृहस्थ आश्रमाचं वर्णन करायचं सांगितलं. काय करणार आहे तो. कसं करणार आहे. शक्य तरी शंकराचार्य आणि मंडन मिश्राचा वाद चालू होता. त्यांच्या वादामध्ये असं पण ठरलेला होता की जर मंडन मिश्र जिंकले तर आचार्यांचं लग्न करायचं, म्हणजे संन्यास त्यांनी सोडून द्यायचा. आणि जर आचार्य जिंकले तर मंडन मिश्राने संन्यास घ्यायचा. आणि जिंकलेलं कोण आहे याला साक्षीदार परत मंडन मिश्राची मंडळीला केलेलं आहे. म्हणजे पूर्वी स्त्रिया किती विद्वान होत्या हे याच्यावरून अशा प्रकारचं सिद्ध. आता चर्चेत आपला नवरा हरतोय हे लक्षात आलं त्या सरस्वतीच्या. आणि मग तिनं सांगितलं आचार्य तुम्ही पूर्णपणे तेव्हा जिंकाल ज्या वेळेला तुम्ही मलाही पण हरवाल, कारण मी त्यांची काय आहे अर्धांगिनी आहे. आणि महाराज मग तिनं असे प्रश्न टाकले की आचार्यांना ज्याचा काय नाही अनुभव अशा प्रकारचा नाही. कोपशास्त्रातले प्रश्न टाकले. आचार्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता ते शरीर सोडून दुसऱ्याच्या राजाच्या शरीरात प्रवेश. आता ते योगी होते, परकाया प्रवेशाची सिद्धी त्यांना प्राप्त होती. एका राजाच्या शरीरात गेले, तिथं विषयाचा भोग घेतला आणि मग येऊन तिच्या प्रश्नाची उत्तरं दिली. कधी कधी असंही घडतं. कधी दोघंही कनिष्ठ असतात, पण कधी कधी महाराज वर्ण विषयही श्रेष्ठ आहे. वर्ण विषय महाराज ज्ञानोबा आहेत. वर्ण विषय ज्ञानोबा आहेत आणि वर्णन करते
एकनाथ महाराज आहेत. विठ्ठल चालू वर्ष अर्थात 1947 वर्ष चालू आहे. पाडव्यापर्यंत हे वर्ष राहणार आहे. कारण भारतीय वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरुवात होत असतं आणि फाल्गुन मध्ये अमावस्येला त्याची सांगता होत असते. म्हणून हे 1947 हा शक ज्ञानोबरांच्या प्राकाट्य दिनाचा 750 अशा प्रकारचा शक आहे. हे वर्ष चालूच आहे. जरी गोकुळाष्टमी झाली असली तरी वर्ष नाही संपले ना. ज्या वेळेला आपण वर्ष साजरं करतो त्यावेळेला फाल्गुन महिन्यापर्यंत हे वर्ष साजरं करायला काही अडचण नाही. त्यामुळं ही वारी ही या वर्षात आलेली आहे. त्यामुळं यावर्षी ज्ञानोबांचंच वर्णन जसं करता येईल, जेवढं करता येईल, जसे ज्ञानोबा बुद्धी देतील तशा प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न करूया. संतांचं वर्णन सर्वांगानी फलदायी असतं. सर्वांगानी फलदायी म्हणून वानावे ऐकावे ते नाही तेची. आणि फक्त वारीतच नाही सदा मला पुंडलिक स्पीकरवाल्याने म्हणावं हे नाही अभिप्रेत. खरं तर पुंडलिक वरदे हा गजर बसणाराने केला पाहिजे. तुम्हाला ज्ञानोबांचं आवडत नाही का? अलर्जी आहे कोणाला? ज्ञानोबांच्या वर्णनाची अलर्जी असेल तर तुम्ही उठून जाऊ शकता. काही आम्ही बोलणार नाही, आदर करू त्यांचा. कारण अलर्जी असल्यावर ते काही काहीला त्या गाजरगावताची अलर्जी असते. ते जवळून गेलं तरी त्याला असे गुळमग फुटतात. उगाच त्रास होत असेल तर काय. आणि अलर्जी नसेल, ज्ञानोबांच्यावर प्रेम असेल, ज्ञानोबांच्या विषयी आवड श्रद्धा असेल तर सगळ्यांनी पुंडलिक वरदे म्हणायचे. पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. म्हणजे हे तुम्हालाही मान्य आहे की तुम्ही पहिल्यांदा म्हणले नव्हते. विठाला ज्ञानोबांचा हा 729वा समाधी सोहळा असला तरी 750वं जन्माचं काय वर्ष अशा प्रकारचं. ज्ञानोबांना या वर्षात तरी आपली वाणी आपण पूर्ण या वारीमध्ये समर्पण केलेले आहे. प्रत्येक कीर्तनात ज्ञानोबांच्या शिवाय दुसरा विषयच घेतलेला नाही. तर ज्ञानोबांचा हा आणखीन विशेष आहे. वर्णन शब्दाचा अर्थ त्यांचे विशेष अशा प्रकारचं गाणं. ज्ञानोबांचे जे अनेक विशेष आहेत त्यांचा हा एक विशेष आहे की ज्ञानोबांच्या समकालापासून नव्हे, ज्ञानोबांच्या भूतकालापासून आजपर्यंत असा कवी होऊन नाही गेला की ज्याने ज्ञानोबांचं वर्णन नाही केलं. तुम्ही म्हणाल भूतकालात
तेव्हापासून म्हणजे तुम्ही जरा जास्तच बोलायला लागले. आता सगळेच म्हणतात हे जास्त बोलतात तर जास्त बोलतात तर जास्त बोलतात, म्हणजे अख्खे ऐकायला येते पण म्हणतेच लयच बोलत हो. मग काय एरवी नाही बुडवलं तरी लोक बुडव्या म्हणतात, बुडव्या तर बुडव्या. आता त्याला काय लोकांचं तरी खरं व्हायला पाहिजे ना. ज्ञानोबांच्या जन्माच्या पूर्वीचा प्रसंग आहे. जंगल होतं इथं सगळं. भगवान शंकर विमानात बसून पार्वती मातेसह चाललेले होते. या अंतरिक्षात विमान आल्याबरोबर भगवान शंकरांनी विमानाला सूचना केली खाली उतर. ही देवांची विमानं लयच मस्त आहे. आपल्याला फक्त ते पुष्पक विमानच माहिती आहे. असे प्रत्येक देवाजवळ काय आहे, विमान आहे. काय कसे मस्त आहे, त्यांना ड्रायव्हर लागत नाही. म्हणजे मालकाने नुसता अशा प्रकारची आज्ञा केली तर बुंग दिशी उडत. जास्त लोक न्यायचे असले तर मोठं बनतं. अजून तेवढा विकास नाही झालेला, होणार नाही असं मला नाही म्हणायचं. होऊ शकतो महाराज, विज्ञान किती काही पुढं चाललेलं आहे, होऊ शकतं. अजून तेवढं नाहीये, तापच राहतो महाराज. मोठी गाडी घ्यावी, एकट्यालाच जायचं असेल तर खडखड 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 आदळीत न्यावे लागते. बरं उगाच दुसरे रिकाम टेकडे बसवले तर चहापासून त्यांचा सगळा खर्च आपल्याला. विठाला विठाला गाडीवाल्याचे दुःख गाडीवाल्यालाच कळतात. लहानी घ्यावी, कुठं कार्यक्रमाला जायचं असलं सगळ्यांनी आम्हाला यायचं, गाडीत तेवढे बसतच नाहीत. ज्याला नाही घेतलं मग त्याचा सत्कारच घ्यावा लागत. देवाचं म्हणत तसे कशी विमान, त्यांनी नुसतं खाली उतर म्हणलं की ते उतरलं खाली. आई साहेब इकडं तिकडं पाहिलेलं आहे, नुसतं जंगलच आहे. कुणाचा आश्रम नाही, कुठं मंदिर नाही, धाबा पण नाही. काय उभं केलं असेल असा संशय इकडं तिकडं पाहत होते. तेवढ्यात भगवान शंकर खाली उतरले आणि महाराज नुसते गडबडा 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 या भूमीवर, समाधीच्या भूमीवर असे लोळत होते. मनसोक्त लोळलेले आहेत. तिथली माती अंगाला लावून घेतलेली आहे, कपाळाला लावलेले. पुन्हा विमानात येऊन बसले, निघाले विमान. आई साहेबाला समजेनाच गेलं ही काय भानगड आहे, का उतरले, का लोळले, यांच्या काय पोटात गोळा फिळा उठला, काय कारण काय आहे. मग तिने विचारलं का हो, म्हटले तुम्ही असे लोळले का बरं, तुम्हाला काही त्रास होतोय का. बरं चेहरा पाहिला तर अगदी प्रफुल्लित अशा प्रकारचा आनंद ओसंडतोय चेहऱ्यावरून, त्रास होतोय असंही मानता येत नाही. शंकरांनी सांगितलं नाही, अगं ज्या ठिकाणी मी लोळलो ते ज्ञानोबांच्या समाधीचं स्थळ आहे. या ठिकाणी ज्ञानोबराय काय घेणार आहेत, समाधी घेणार आहेत. अनेक वेळेला त्यांनी या ठिकाणी समाधी पूर्वीही अशा प्रकारची घेतलेली आहे आणि असे हे अत्यंत पवित्र पावन स्थान असल्यामुळं मी तिथली माती आपल्या अंगाला आणि कपाळाला लावण्याकरता गडबडालो. आता हे वर्णन ज्ञानोबांच्या जन्मानंतरचं आहे का अगोदरचं आहे, अगोदरच. म्हणून ज्ञानोबांच्या अगोदर असं महाराज. ज्ञानोबांच्या समकालात असणारे सगळे संत नामदेवराय, नामदेवराय ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली.
ज्ञानराज माझी योग्यांची नामदेवराय वर्णन करतात. नामदेवराय ज्ञानोबारायांना पहिला शब्द वापरतात, माझी माऊली. ज्ञानोबाराय हे कोण आहेत? माझे एका समकालामध्ये. बरं, दोघही एका क्षेत्रातले. इतकंच नाही, एवढंच नाही, ज्याने सगळ्या बैठकीमध्ये, ज्याने म्हणजे ज्यांच्या बहिणीने नामदेवरायला कच्च ठरवलं. कच्च, नुसतं कच्च ठरवलं नाही, काकाला भाजण्याची अशा प्रकारची आज्ञा केली. आवा पेटवा म्हणे, कच्च मडकय भाजा. ते म्हातारं उठलं नो. उभं नामदेवराय तिथून पळाले म्हणून जगले. अशा प्रकारचा अपमान ज्यांचा बैठकीमध्ये झाला ते नामदेवराय महाराज. काय अपमानाला आपण किती मोठे पण देतो. बाप 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 बाप. एखाद्याने आपण त्याचा मरेपर्यंत तोंड नाही पाहणार. नको आता तू नाही पाहिलं तर त्याचं तोंड काय हे होणार आहे का? पाहायचं कुणी कुणाचं पाहायचं, काय पाहायचा, ज्याचा ज्याचा काय आहे स्वतंत्र. ते नामदेवराय महाराज, ते नामदेवराय. केवढा ज्ञानोबाराय विषयी आधार आहे. माझी ज्ञानराज योग्यांची माऊली. ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज तेही ज्ञानोबारायांचं वर्णन. सावता महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. चोखोबारायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. गोरोबा काकानी ज्ञानोबारायांचं, त्या कालामध्ये असणारे सगळे महात्मे ज्ञानोबारायांचं. त्यांच्यानंतर नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी
नामदेवराय ज्ञानोबारायांना माझा म्हणतात, नाथ महाराज ज्ञानोबारायांना माझा अशा प्रकारचं म्हणतात. केवढं अगाध अशा प्रकारचं प्रेम ज्ञानोबारायांनी सगळ्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःच सिंहासन अशा प्रकारचं स्थापन केलेलं आहे. अगदी तेव्हापासून मग निळोबाराय असतील, त्यांच्याही खाली यायचं असेल तर जोग महाराज असतील, साखरे महाराज असतील, अगदी अगदी आमचे गुरुवर्य मारुती बाबा विठ्ठल अशा प्रकारचे प्रवक्ते ज्ञानोबारायांना सगळे 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 त्यांचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांचा हा विशेष अशा प्रकारचा. बाकीच्याला मग कोणी कोणाचं वर्णन, सगळे नाही वर्णन करत, कोणी कोणाचं करेल, कोणाचं करेल, कोणाचं करेल. ज्ञानोबारायांचं मात्र सगळ्यांनी वर्णन. नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना कार्यत्वावच्छेदकांनी केलेलं आहे, स्वरूपत्वावच्छेदकांनी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. वर्णनाचे 3 प्रकार असतात. स्वरूपत्वावच्छेदकाने वर्णन करणं, कारणत्वावच्छेदकाने वर्णन करणं आणि कार्यत्वावच्छेदकाने माणसाला जे मोठेपण येत असतं ते मोठेपण कधी कारणामुळे येतं. महाराज ग्रामपंचायत मध्ये कधी उभे राहून निवडून आले नाही अशी माणसं पंतप्रधानाच्या रेषेवर असतात. हे जे मोठेपण आहे ते कोणामुळे? हे कर्तृत्वाने नाही, हे कारणामुळं. पादुका असल्या, पादुका म्हणजे पायात घालण्याचं साधन, वाहन, त्याला पादुका म्हणतात. नाही तर नंतर नंतर मग चपला झाल्या, जोडे झाले, नंतर बूट आले, नाही का, खडावा आल्या, पण जे पायात घालतात त्याला काय म्हटलं जातं? पादुका म्हणतात. पण पादुका एकाने लोकर मध्ये ठेवलेल्या होत्या. बहुतेक पादुका कुठं असतात? घरात सुद्धा नाही, उंबऱ्याच्या बाहेर, दाराच्या बाहेर ठेवतात पादुका. पण एकाने कुठं ठेवल्या? लोकर मध्ये. लोकर, आता लोकर कशाला म्हणतात हे सांगायची काही गरज आहे? बँकेच्या लोकर मध्ये. का? त्या पादुका होत्या पण सोन्याच्या होत्या. पादुका आहे पण कशाच्या आहेत? सोन्याच्या आहेत. कारणत्वावच्छेदकाने आलेलं मोठेपण याला म्हणतात. कारणत्वावच्छेदक. काहींना कार्यत्वावच्छेदकाने मोठेपण येतं. आणि मग वर्णन करत असताना ज्याच्यामुळं मोठेपणा आलेला आहे तद्दृष्टीनं अशा प्रकारचं वर्णन केलं जातं. ज्ञानोबारायांचं वर्णन पहिल्या चरणामध्ये स्वरूपत्वावच्छेदकाने करतात. कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा
कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. नाथ महाराज वर्णन करतात माझा ज्ञानोबा, माझा ज्ञानोबा. ज्ञानोबऱ्यांचा हा विशेष आहे महाराज. ज्ञानोबऱ्या आई आहेत असे म्हणणारे प्रमाण आहेत. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आई माऊली तर जग प्रसिद्धच आहे. ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. तसं माऊली मातेला म्हटलं जातं, आईला म्हटलं जातं. तेव्हा ज्ञानोबारायांना आईच्या सिंहासनावरही सगळ्यांनी बसवलेलं आहे. आणि आज आज नाथ महाराजांनी आईच्या नाही ज्ञानोबा बा बा ज्ञानोबारायांना वडिलांच्या सिंहासनावर बसवलंय. माझे ज्ञानोबा, माझे ज्ञानोबा कसे आहेत. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत. पुतळे ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा विशेष असतो त्याला त्याचा पुतळा अशा प्रकारचं मानलं जातं. पुतळा, पुतळा म्हणजे स्वरूप, मूर्ती. तर कैवल्याचे पुतळे आहेत. काही मातीचे पुतळे असतात, काही वाळूचे पुतळे असतात, काही ते शाडूचे पुतळे करतात, नाही का, धातूचे पुतळे आहेत, दगडाचे पुतळे आहेत. नाथ महाराज ज्ञानोबऱ्यांचं वर्णन करत असताना
असा दगडाचा, धातूचा, पंचधातूचा, चांदीचा, सोन्याचा, हिऱ्याचा नाही, कैवल्याचा पुतळा म्हणतात. कैवल्याचा पुतळा. आता कैवल्य म्हणजे काय आहे आणि कैवल्याचा पुतळा होऊ शकतो का? विठ्ठल तिथं नाथ महाराजांनी म्हणलेलं आहे. म्हणून व्यवहारामध्ये काही आपल्या मुलाची नावं काय ठेवतात? कैवल्य आहे. काही मुलांची नावं कैवल्य आहेत. नावं काय ठेवायचं हे सगळं ज्याच्या त्याच्यावर काय असतं, स्वतः स्वातंत्र्य आपलं. कोणी काही ठेवतात, काही नावं ठेवतात महाराज, काही नावं ठेवतात नाही का. एकीनं आपल्या पुरीचं नाव फजिती ठेवलं होतं. आता काय आता काय तिला आवडलं, काही दगड्या, काही धोंड्या, त्याच्यात सुद्धा फॅशन, काहींचं फॅशन असते. आपल्या अपत्याचं नाव पहिल्यांदा आलं पाहिजे. वर्ग झाला अनिल, दुसरा झाला अशोक, तिसरा करायचं का मला नाही माहिती. पोरगी झाली तिचंही पहिल्यांदा नाव आलं पाहिजे. आणि ती शिकवलंय बापाने, आई बापाने. बहुतेक आता सगळा समाज हा साक्षर आहे, शिक्षित आहे. सुशिक्षित आहे असं नाव आम्ही नाही करणार, पण शिक्षित आहे ना. शिक्षित शब्दाचा तो शब्दाचा अर्थ कळणार आहे. आणि ती शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचा केवढा विकास होणं आवश्यक होतं महाराज. आपल्या नंतर ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते देश विकसित आहेत आज, विकसित. जपान एवढंच आहे. आपल्या एखाद्या राज्यासारखं ते असेल. ठिकाण असं आहे, कधी तिथं काय होतं, भूकंप अशा प्रकारचं होतं. विकसित राष्ट्रामध्ये नंबर लागलेला आहे. आणि आमचा एवढा मोठा देश स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 75वी साजरी होते. पण खेड्या पाड्यामध्ये खालच्या अशा प्रकारच्या वर्गामध्ये जाऊन जर भारताचं स्वरूप पाहिलं तर नक्कीच निराशाजनक आहे. विठ्ठल एकीकडे रॉ पार्ट्या होतात आणि एकीकडे महाराज आत्महत्या केल्या जातात. ही भारताची विदारक अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि या सगळ्याच कारण काय आहे हे जर विचार केला तर अनिती. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पण आम्ही नीतीला तिळांजली दिलेली. प्रत्येक क्षेत्रामध्ये, मी असं नाही म्हणत की फक्त कीर्तनकारामध्ये सत्यामध्येच ती आहे, त्याच्यातही आहे, त्याच्यातही नाही असं नाही. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि तिनं सगळं काय केलंय, वाटोळ अशा प्रकारचं केलेलं आहे, वाटोळ केलंय. आणि तरी मोठ्या हौसेनं नाव घेतो आणि ती. चला नाव कोणाचं काय ठेवायचं, कैवल्य नाव ठेवलं जातं. छान आहे. ते कैवल्याला विचारलं का रे कैवल्य म्हणजे काय, तुला म्हणते मला घरचे कैवल्य, त्याने नाव ठेवलेलं आहे कैवल्य. त्याच्या आई बापालाही विचारलं कैवल्य नाव ठेवलंय तुम्ही, पण कैवल्य म्हणजे काय नेमकं. आता काही अर्थ पाहून नाव ठेवलं जातं का, व्यवहार म्हणून नाव ठेवलं जातं. त्या नावाचा त्या अर्थाशी काही संबंध असतो असा नाही, आणि संबंध लावायचाही नसतो. बऱ्याच वेळेला विरुद्धही असतो. विठ्ठल विठ्ठल कैवल्य म्हणजे काय नाही का. कैवल्य
केवलोद्भव कैवल्य, केवल जे केवल, केवल हा शब्द नचा केवलत्वम नवा केवलत्वम आचार्यांनी रियान दशक नावाचं स्तोत्र केलेलं आहे. त्याच्यातल्या श्लोकामध्ये हा शब्द आहे केवल. केवल केवल या शब्दाचा अर्थ द्वैतरहित, भेदरहित. ज्या तत्वाच्या ठिकाणी, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी विजातीय भेद नाही, असं भेदरहित जे तत्व आहे त्याला केवल म्हणतात. आणि त्या केवलाचं अशा प्रकारचं जे स्वरूप आहे, केवलापासून प्रगट झालेलं जन्य जे आहे त्याला कैवल्य. वेदांताच्या सरणीप्रमाणे जगामध्ये दोनच पदार्थ मानलेले आहेत वेदांताने. कमी 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 करून दोन मध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. पदार्थ किती आहेत जगतामध्ये, मूल पदार्थ किती आहेत त्याबद्दल विसंवाद आहे. कोणी 36 मानलेले आहेत, कोणी 24 मानलेले आहेत, कोणी 7 मानलेले आहेत, कोणी 3 मानलेले आहेत. पण वेदांतामध्ये मुळात 2 पदार्थ. अस्मिन् मते पदार्थो हि द्विविधा. मधुसूदन सरस्वतींचं म्हणणं आहे की या मतामध्ये 2 पदार्थ आहेत. 2 पदार्थ आहेत. 2 पदार्थ आहेत. त्यामध्ये एक सम पदार्थ आहे, दुसरा विषम पदार्थ आहे. एक सभेद पदार्थ आहे आणि दुसरा अभेद अभेद अशा प्रकारचा पदार्थ. वेगवेगळी नाव आहे त्याला. त्यालाच प्रकृती पुरुष म्हणतात, त्यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हणतात, त्यालाच माया ब्रह्म म्हटलं जातं, त्यालाच जड चेतन अशा प्रकारचं म्हणतात. नाव भिन्न भिन्न आहेत. मुळात पदार्थ 2 आहेत. एक सद्वैत आहे आणि दुसरा अद्वैत आहे. विठ्ठल सद्वैत पदार्थात पुन्हा 3 प्रकार आहेत त्या द्वैताचे. स्वगत, सजातीय आणि विजातीय. त्याच्यात पुन्हा 5 प्रकार केलेले आहेत शास्त्रकारांनी. हे कशाला 5 प्रकार केलेले आहेत? आता 2-2 तास तुम्हाला खेळवायचं प्रकार केल्याशिवाय कसं काय? नुसतं एकच सांगून सोडून दिलं तर लगेच विठ्ठल जे विठ्ठल करावं लागेल. नाही नाही महाराज, भेदाचे तेवढे प्रकार आहेतच. वस्तू एकच असली, एकच झाड आहे, झाड एकच आहे. एक झाड असलं तरी पानं वेगळी आणि फुलं वेगळी. फुल म्हणजे पान आहे का? पान म्हणजे फुल आहे का? नाही. फळ वेगळं आहे, फळ वेगळं, पान वेगळं आणि फुल अशा प्रकारचं वेगळं. ते फुल ज्या बारीक अशा प्रकारच्या फांदीला लागत असतं ती फांदी वेगळी, त्याच्या पाठीमागचं मोठं फांदी वेगळी, खोड वेगळं आणि खालचे मूळ वेगळे. म्हणजे झाड एकच. वृक्षस्य स्वगतो भेदः पत्र पुष्प फला
पुष्पादी भी पत्र पुष्प आणि फळ अशा प्रकारचा असा स्वरूपाच्या अंतर्गत असणारा जो भेद आहे त्याला काय म्हणतात स्वगत भेद. जसं आपलं शरीर आहे, शरीर एकच आहे, शरीर एक असलं तरी बाबा 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 अंतर्गत तिच्यात किती प्रकार आहे. पाय वेगळा, हात वेगळा, त्याचं नाव वेगळं, त्याचं रूप वेगळं, त्याचं काम वेगळं, नाही का. हाताचं काम पाय करू शकत नाही. जेवायचं हाताला कंटाळा आला, मग त्यांनी सांगितलंय अरे आपण शेजारी शेजारी राहतो ना, आजच्या दिवस मला काम कर ना तू. कशाचं जेवायचं, आता टंगड्याने कसं काय जेवत. त्यांची कार्य अशा प्रकारचे भिन्न आहे, त्याचा आकारही काय आहे भिन्न आहे. त्यांची नामे ही अनाने अनारिसे वर्तने वेशही सिनाने अवघी यांचे इथं पाय खाली हात वर आहे महाराज, अगदी जवळ जवळ, अगदी जवळ जवळ. डोळा आणि कान किती अंतर आहे, उग मध्ये फक्त रोडच आहे, इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला. तरी महाराज एकामेकाची कामं नाही करत. डोळ्याचं काम कान करत नाही आणि कानाचं काम डोळा. अशा प्रकारचं त्यांची नावं भिन्न आहेत, त्यांची कार्य भिन्न, म्हणजेच त्यांच्यामध्ये भेद आहे. डोळा म्हणजे कान नाही आणि कान म्हणजे डोळा नाही. तर एकाच शरीरामध्ये असणारा हा भेद आहे, याला स्वगत भेद अशा प्रकारचा. एका शरीराचा दुसऱ्या शरीराची असणारा भेद तो सजातीय. शरीरत्व तेही शरीर आहे, हेही शरीर आहे, सजातीय भेद झाला. आणि शरीर सोडून बाकीच्या सगळ्या पदार्थामध्ये असणाऱ्या भेदाला विजातीय भेद म्हणतात. विजातीय. शरीर झाड, शरीर दगड, आता आपण शरीर भोंगडी, विजातीय अशा प्रकारचा भेद आहे. हे स्वगत सजातीय विजातीय. त्याच्यात पुन्हा 5 प्रकार पडतात महाराज. कसे 5 प्रकार पडतात? 5 प्रकार असे पडतात. विठ्ठल जड पदार्थ आहेत काही, चेतन पदार्थ आहेत काही. परंतु जडत्व सारखं असलं तरी त्याच्यात भेद आहे. मूग आणि उडीद एक आहे का? अगोच काही एक आहे. त्याचा काळ जरी एका टायमाला ते उगवत असले, जरी शेंगातच दोन्ही येत असले, शेतातच उगवत असले, तरी उडीद उडीद आहे आणि मूग मूग अशा प्रकारचं. मुगा उडीद्यामध्ये भेद आहे, हा जडजडाचा भेद. तांदूळ महाराज किती प्रकार आहे तांदळाचे, किती प्रकार आहे. लाखो रुपये किलोचे सुद्धा काय आहेत किलो. 100-125 रुपये किलोचे तर तांदूळ आपण खातो. 10 रुपये 8 रुपये किलो आहे फुकट बी. ते पिवळं कार्ड कोणतं तरी कार्ड असलं तर फुकटही अशा प्रकारचे म्हणतात. तांदूळच आहे, पण मग तांदळात फरक आहे. हा जडजडातला भेद झाला. जड जीवामध्ये भेद आहे. पहिला भेद जडजडातला भेद, जड जीवातला भेद, नाही का. जड जीवातला अशा प्रकारचा भेद आहे. बापाच्या खांद्यावर पोरग बसलेलं, अरे एवढा मोठा झालास तर म्हाताऱ्याला त्रास होईल ना. आणि हे 2 जण एका दगडावर बसले होते, ते म्हणे मी एकटाच बसलेलो, तुम्ही 2 बसले की त्याच्यावर. अरे पण ते दगड आहे, नाही का, जड आहे. तो काय आहे चेतन अशा प्रकारचा आहे. म्हणजे जड जीवाचा भेद. जीवाजीवातही भेद आहे. जीवाजीवामध्ये भेद आहेत. हा अमक्याचा, तो तमक्याचा, तो तमक्याचा, तो तमक्याचा. जड ईश्वरात भेद आहे, जीव ईश्वरात भेद आहे. किती झाले? जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद आणि जीव ईश्वराचा भेद.
अरे आपण देवाचं दर्शन करत असताना सिंहासन उंच असतं, तर खालच्या पायरीवर पाय देऊन तिथं डोकं ठेवतो. म्हणजे एका दगडाच्या डोक्यावर पाय देतो आणि दुसऱ्या दगडाच्या पायावर डोकं ठेवतो. अशा प्रकारची ही दोन तत्व आहेत. एक सभेद तत्व आहे आणि दुसरं अभेद तत्व आहे. अभेद तत्व कुठलाच त्याच्या ठिकाणी विजातीय भेद नाही, सजातीय भेद नाही किंवा स्वगत भेद नाही. असं भेदरहित केवल जे तत्व आहे, त्या केवल तत्वाचा पुतळा म्हणून कैवल्याचा पुतळा. पण केवल तत्व असं कोणत्याही जगामध्ये हो जिथं कोणताच भेद नाही, जिथं कोणताच भेद नाही अशा प्रकारचं तत्व जर कोणतं असेल तर त्या तत्वालाच वेद शास्त्रांनी ब्रह्म, देव, आपल्या संतांनी पांडुरंग, विठ्ठल अशा प्रकारची ना आनंद, अद्वय, नित्य, निरामय जे का निज ध्येय योग्य ते हे समाचरण सहजरे विटेवरी भीमा फिरी विठ्ठल रूप. विठ्ठलाच्या रूपामध्ये भीमेच्या तीरावर विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेला हा परमात्मा मुळात कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे आणि तोही आनंद अद्वय रूप आनंद आहे. आनंद अद्वय नित्य स्वरूप आनंद आहे. मग एका पांडुरंगाचे ते विशेष समजा किंवा आनंदाचे ते विशेष समजा. पांडुरंगाचे समजले तो आनंद स्वरूप आहे, अद्वय स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे आणि निरामय स्वरूप आहे. त्यामध्ये अद्वय म्हटलेलं आहे. अद्वय द्वय रहित अशा प्रकारचं अद्वय अद्वय. आणि तो पांडुरंगच या रूपाने अशा प्रकारचा प्रगटला असल्यामुळं कैवल्याचा परमात्मा केवल आहे. कैवल्य स्वरूप परमात्मा आहे आणि ज्ञानोबार आहे. ज्ञानोबार आहे म्हणजे ज्ञानोबारायांच्या रूपाने प्रत्यक्ष कोण प्रगट झालेला आहे? अवतार पांडुरंग. स्वामींचे जे तीन शिष्य, एका जनार्दन, जने जनार्दन आणि रामा जनार्दन. ते रामा जनार्दन मला म्हणतात की ज्ञानोबा आहे म्हणजे पांडुरंगच
तेच ज्ञानोबरायांच्या रूपाने काय झालेले आहेत, अवतीर्ण झालेले आहेत. अवतार पांडुरंग म्हणजे रामा जनार्दनच म्हणतात असं नाही, प्रत्यक्ष पांडुरंगाने सुद्धा नामदेवरायांना सांगत असताना हेच सांगितलंय, विठ्ठल. कोणी बी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा. कोणी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा. देव म्हणे नाम्या पायी ज्ञानदेव मीच आहे, मीच आहे, मीच आहे. तीर्थयात्रेचा प्रसंग ज्ञानोबरायांना तीर्थयात्रेच्या निमित्ताने नामदेवरायांची संगती करायची आणि म्हणून ही सगळ्या मंडळींना घेऊन ज्ञानोबरे नामदेवरायांच्याकडे गेले. अरे नामा, आपण तीर्थयात्रा करू ना. म्हणजे नामदेवराय हे सगुण भक्त होते, एकनिष्ठ भक्त. पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं थोबाड पाहायचं त्यांना जुळत नाही. आणि मग पण आता ज्ञानोबरायांना नाही कसं काय म्हणायचं, नाही तर म्हणायचं नाही, द्यायचं तर नाही. असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला असं ढकलाढकली केली जाते. त्याने सांगितलं मग माझं काय आहे, आता मी तर सगळा पांडुरंगाच्या अधीन आहे. त्यांनी परवानगी दिली, ते म्हणले काही हरकत नाही, घेऊन जातो. मग मी यायला तयार आहे. झालं ज्ञानोबा पांडुरंगाकडे गेलेले आहेत, नामदेवरायला घेऊन गेले आणि आपला प्रस्ताव मांडलेला आहे. देवाला खूप आनंद वरून दाखवला. अरे वा नामदेवा, केवढं तुझं भाग्य आहे, प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानोबा रे तुझ्या संगतीची अपेक्षा करतात. वा वा वा, तू जा. मग नामदेवराय म्हणे, देवा तुझ्या वाचून मला करमायचं नाही. तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, अरे माझ्या वाचून कुठं आहे तू, हा ज्ञाना माझंच अशा प्रकारचं स्वरूप आहे, माझाच तो पुतळा आहे, कैवल्याचा पुतळा